बुलढाण्यामध्ये उष्माघाताचा पहिला मृत्यू. शेगावमध्ये 12 वर्षीय शालेय विद्यार्थ्याचा उष्माघातानं मृत्यू. तापमानाचा पारा वाढल्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन. चंद्रपूर शहरातील ट्रॅफिक सिग्नल दररोज राहणार 3 तास बंद. वाढत्या उष्णतेमुळे वाहतूक विभागानं घेतला निर्णय. नागरिकांसह वाहतूक पोलिसांना काहीसा दिलासा मिळणार. ऊस तोडणीच्या पैशासाठी मजूर महिलेवर अत्याचार. यानंतर महिलेचे अश्लील फोटो केले गावातील ग्रुपवर व्हायरल. बीडच्या दिंद्रूडमधील धक्कादायक प्रकार. दिंद्रूड पोलिसांकडून तपास. जळगावच्या चाळीसगाव शहरामध्ये भीषण आग. नागोठोड परिसरातील मिरची बाजाराला लागली आग. आगीमुळे परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात धोक्याचे लोट. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना हार्वर्ड विद्यापीठाकडून निमंत्रण. बिहारच्या यशोगाथेवर चर्चा करण्यासाठी हार्वर्ड विद्यापीठाकडून भारतीय विद्यार्थ्यांनी पाठवलं निमंत्रण. टॅरिफबाबतच्या ट्रम्प यांच्या यू टर्नचा शेअर बाजाराला दिलासा. दिवस अखेर सेन्सेक्स 1310 अंकांनी वाढून 75,157 वर, तर निफ्टी 429 अंकांनी वाढून 22,828 वर. मोहम्मद रिझवान पाकिस्तानच्या एकदिवसीय संघाच्या कर्णधार पदाचा राजीनामा देण्याची शक्यता. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये योग्य वागणूक न मिळाल्यामुळे रिझवान नाराज. अंतिम 11 खेळाडूंच्या निवडीच्या संपूर्ण अधिकाराची रिझवाननं मागणी केल्याची माहिती. विकी कौशलचा छावा चित्रपट आजपासून नेटफ्लिक्सवर पाहता येणार. आले राजे आले असं कॅप्शन देत नेटफ्लिक्सनं छावा सिनेमाची तारीख चाहत्यांसोबत शेअर केली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.